बुधवारी सकाळी 9:30ची वेळ. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहने सुसाट वेगाने धावत होती. कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात नियतीचा क्रूर खेळ सुरू होणार आहे. आडोशी बोगदा पार केल्यानंतर खोपोली एक्झिट जवळ त्या तीव्र उतारावर एका भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. जणू मृत्यूच धावून आला होता. नियंत्रण सुटलेला तो अजस्त्र कंटेनर मृत्यूदूत बनून येणाऱ्या गाड्यांना चिरडत सुटला. त्या भीषण वेगात कंटेनरने आधी 3 कार आणि एका बल्करला अक्षरशः उडवलं. धडक इतकी भीषण होती की लोखंडी कंटेनर एका कारवर जाऊन पालथा झाला. त्या कारचा चक्काचूर झाला आणि आत बसलेल्या तिघांचा दुर्दैवी अंत झाला. यानंतर बचाव कार्यासाठी यंत्रणांनी धाव घेतलेली होती. अपघात होताच परिसरात किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पसरलेला होता. घटनेची माहिती मिळताच युद्ध पातळीवर बचाव कार्य देखील सुरू झालेलं होतं. क्रेनच्या साहाय्यानं तो अपघातग्रस्त अवजड कंटेनर बाजूला करून अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं. या थरारक अपघातात कारमधील प्रवाशांसोबतच कंटेनर चालक अवधेश यादव राहणार नवी मुंबई रेल्वे यार्ड हा देखील जखमी झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. इतर जखमींमध्ये भानुदास गायकवाड, अक्षय महाडू गायकवाड आणि स्वप्नील यांचा समावेश असून त्यांच्यावर खोपोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली होती. कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता हा मोकळा करण्यात आला. सध्या खोपोली पोलीस या भीषण अपघाताचा पुढील तपास करत आहेत.